छावा चित्रपटात शिर्के घराण्याची मानहानी, राज्य शिर्के घराण्याच्या वंशजांचा आरोप। छावा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर चांगलाच गाजतो आहे। संभाजीराजांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट आता पुन्हा एकदा वादात सापडलाय। पुण्यात शुक्रवारी झालेल्या पत्रकार परिषदेत राज्य शिर्के घराण्याच्या वंशजांनी छावा चित्रपटाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली। नुकत्याच प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात शिर्के घराण्याला कोणताही ऐतिहासिक पुरावा नसताना दोषी ठरवल्याचा आरोप त्यांनी केलाय। दीपक राजे शिर्के यांनी सांगितलं की दिवंगत लेखक शिवाजी सावंत यांच्या काल्पनिक कादंबरीवर आधारित या चित्रपटात त्यांच्या घराण्याची जाणीवपूर्वक बदनामी करण्यात आलेली आहे। स्वराज्यात राजे शिर्के यांचं मोठं योगदान असून मागील 13 पिढ्यांपासून छत्रपती घराण्याशी त्यांचे संबंध सौहार्दपूर्ण आहेत। शिर्के वंशजांनी माहिती अधिकार शासनाकडे विचारणा केली असता त्यांच्या घराण्याविरोधात कोणताही पुरावा उपलब्ध नसल्याचं स्पष्ट झालेलं आहे। त्यामुळे चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उत्तेकर यांनी चुकीचा संदर्भ दिल्याबद्दल स्पष्टीकरण द्यावे अशी मागणी करण्यात आलेली आहे। चित्रपट उत्कृष्ट असला तरी त्यातील खलनायकाचे चित्रण चुकीचं असल्याचं शिर्के वंशजांचं म्हणणं आहे। चुकीच्या इतिहासामुळे समाजात दूषित वातावरण निर्माण होते, म्हणून इतिहासावर योग्य संशोधन होणे आवश्यक असल्याचंही त्यांनी नमूद केलेलं आहे। आणि या प्रकरणी चित्रपट निर्माते आणि कादंबरी प्रकाशक यांना कायदेशीर नोटीस पाठवण्यात आलेली आहे। नमस्कार, मी दीपक राजे शिर्के। नुकताच छावा हिंदी चित्रपट प्रकाशित झाला। त्यामध्ये खऱ्या अर्थाने खूप चुकीचा तोडमोड करून बदल करून इतिहासामध्ये खूप वेगळ्या चुकीच्या पद्धतीने प्रकाशित केलेला गेला। तो प्रदर्शित झालेल्या चित्रपटामध्ये राजे शिर्क्यांची प्रत्यक्ष बदनामी केली। कुठलाही ऐतिहासिक संदर्भ आणि पुरावा नसताना सुद्धा या कुठल्या तरी काल्पनिक कादंबरीच्या आधारे त्यांनी ह्या चित्रपटामध्ये आमच्या राजे शिर्के परिवाराला जी बदनामी केली, त्यांच्या निषेध म्हणून आज आम्ही या पत्रकार परिषदेमध्ये उपलब्ध आहोत। आज त्यांना मी उत्तेकरांना, दिग्दर्शक लेखक तर त्या छावा कादंबरीचे नाहीत, परंतु दिग्दर्शक आणि प्रकाशक आम्ही त्यांना लीगल नोटीस करून आम्ही त्यांच्यावर गुन्हे नोंद करणार आहोत। आज आम्ही आतापर्यंत शिवजयंतीच्या निमित्ताने आम्ही 19 तारखेपर्यंत आम्ही थांबलो होतो। नको गोंधळ, चांगल्या कामाला आणि एक स्वराज्याचा छत्रपती आज आपण त्याचा उत्साह साजरा करणार, त्यामध्ये कुठला गोंधळ होऊ नये म्हणून आम्ही हा छत्रपती शिवजयंतीच्या नंतर आज आम्ही पत्रकार परिषद घेत आहोत। आमचा साफ एकच मागणी आहे, चित्रपटामधील आक्षेपार्ह राजे शिर्के परिवाराची जी बदनामी होते ते लवकरात लवकर ते वगळून यावे आणि पुन्हा प्रकाशित ते जे काय बदल करून पुन्हा प्रकाशित करावं। खूप सुंदर चित्रपट बनवला आहे। चित्रपट पाहताना शहारे येतात, जगापुढे खूप सुंदर मेसेज जातोय। छत्रपती संभाजीराजे जगाला कळतात, परंतु त्यातला खलनायक आपण चुकीचा दाखवलाय हे मी उत्तेकरांना सांगू इच्छितो। मी उत्तेकरांना जाहीर आवाहन करतो, लवकरात लवकर त्यांनी या चित्रपटाचं बदल करून प्रकाशित करावा, अन्यथा तुम्हाला गुन्हे नोंद करण्यात येईल। तुमच्यावर खूप मोठा रोष राजे शिर्के परिवार आणि सर्व आप्तेष्ट मंडळी, आमचे सगळे पाहुणे, सर्व राजे परिवार सर्व एकत्र येऊन तुम्हाला रोषाला सामोरं जावं लागत, नाहीतर तुम्हाला आबरू नुकसानीचा 100 कोटीचा दावा सुद्धा आम्ही ठोकणार आहोत। त्यांना लीगल नोटीस दिलेली आहे। आम्ही लवकरात राज्य शासनाला सुद्धा याची नोटीस दिली आहे। राज्य शासनाला पण विनंती करतो, असे सामाजिक तेढ निर्माण करणारे गोष्टी होऊ नयेत। कुणाला तरी बदनाम करण्याचा हेतुपूर्वक कट इथं साध्य होऊ नये, म्हणून मी सर्व पत्रकार बंधूंना विनंती करतो की आपण या सगळ्या मोहिमेमध्ये आमची साथ द्यावी आणि राजे शिर्के परिवाराचा जो अन्याय होतोय तो कुठं थांबला पाहिजे। आम्ही म्हणत नाही की इतिहास म्हणजे दाखवला नाही पाहिजे, योग्य आणि चांगला जे काही जे अस्तित्व असणारा इतिहास त्यांना दाखवला पाहिजे। तोडमोड करून कुठला तरी बदल करून समाजात तेढ निर्माण होते असं कुठं दाखवता कामा नये, अशी आमची विनंती आहे। राज्य शासनाला आणि प्रशासनाला सुद्धा विनंती आहे आणि उत्तेकरांना मी पुन्हा जाहीर निवेदन आणि एक आवाहन करतो, त्यांना मी वॉर्निंग देतो की लवकरात लवकर तुम्ही करावा, अन्यथा उत्तेकरांचं आम्ही जाणं महाराष्ट्रभर फिरणं बंद करू। आम्ही चित्रपट बंद करण्यासाठी आलो नाही। चित्रपट खूप सुंदर आहे, आम्ही चित्रपट बंद करणार नाही, पण चित्रपट एवढा सुंदर बनला असताना तिथनं खलनायक चुकीचा आपण दाखवलाय, त्यांना जबरदस्ती इतिहासात बदल करून खलनायक दाखवला गेलाय, हे आम्ही सहन करणार नाही। आमची बदनामी आम्ही सहन करणार आहेत। ह्या वॉर्निंगसाठी आम्ही निषेध करण्यासाठी आज पत्रकार परिषद घेतो। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, पुणे।